नमस्कार. उद्यापासून सुरू होणाऱ्या माऊलींच्या वारीबरोबर आपली अभंग दिंडी असणारच आहे. गेले अनेक वर्ष ही दिंडी चालू आहे. अर्थात करता करविता तो असल्यामुळे दिंडी याही वर्षी व्यवस्थित पार पडेल याबाबत काही शंका नाही. मागील काही वर्षापासून अनेक माऊली गान सेवा देत आहेत. त्या सर्वजण याही वर्षी गान सेवा देणार आहेतच. आणि त्यात अजूनही काही नवीन माऊली सामील झालेले आहेत. दरवर्षी दिंडीत काहीतरी नवनवीन करण्याचा मानस असतो. मराठी भाषा ही अभिजात असली तरी संतांनी मराठीवर अनेक उपकार केलेले आहेत. अभंग मराठीत लिहिले गेल्यामुळे मला असं वाटतं मराठीला सौंदर्य देण्याचं काम संतांनी केलेलं आहे. शब्द, वाक्य, म्हणी या रूपाने संतांनी मराठीला अनेक दागदागिने दिले आहेत. अभंग दिंडीसाठी अभंग निवडताना मला अनेक वेळा असे मराठी शब्द खूप आवडायचे. पण माझा आणि मराठी शिक्षणाचा संबंध 10वीतच संपला. त्यामुळे आपल्याला जे वाटतं ते खरंच तसं आहे का? याबाबत शंका यायची आणि मग मी त्याबाबत बोलणं टाळायचो. पण यावर्षी ठरवलं त्या दिवशीच्या अभंगामध्ये मला आवडणारा शब्द, शब्दसमूह यावर एखादा 2 मिनिटं बोलायचं. अर्थात जे मला दिसतं ते, जे मला भावतं ते. माऊलींनी दिलेल्या दृष्टांतात बोलायचं झालं, तर लहान मुलांचे बोबडे बोल हे माता कौतुकाने ऐकते. तसंच काहीसं अभंगात मराठीच्या दृष्टीनं जे मला चांगलं वाटलं, ते मी दावीन. त्यात काही चुका असणारच आहेत. पण आपण माऊली बनवून त्या पोटात घालाव्यात. तर उद्यापासून रोज भेटू. अभंग, गानसेवा आणि मराठीतील सौंदर्य स्थळे. रामकृष्ण हरी.